मयूर सोडवणे सर तर काउंटिंग करूया बिगिन सकाळच्या सत्रामध्ये 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले जय खानदेश जय जळगाव हिंदू प्रीमियर लीग चा एक धमाकेदार ब्लॉकबस्टर सामना एनर्जेटिक सकाळ सर्व वॉर्मअप करून झालेला आहे। आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने युद्धाला प्रारंभ केला जातोय। पहिले षटक गोलंदाजी यासाठी गोलंदाज सज्ज असणार आहेत। अतिशय हलकाचं वारं आणि आता खेळपट्टीवरती आता घमासान रंगणार आहे। ठीक आहे 8 वाजून 31 मिनिटं झालेले आहेत। अतिशय सुंदर असं वातावरण जळगाव सिटी मध्ये अविनाश देवरे सामना करेल चेतनच्या बॉलचा। चेतन महाजन अटॅकला तयार। पहिला बॉल समोर खेळ आहे श्री गणेश धावेचा। इथे मात्र जो बघायला मिळणार आहे एक धाव जे आपण धावफलकामध्ये पाहतोय। आगास केला गेलाय विथ अतिशय सुंदर असं डीजेचं काम करत असताना आपण पाहतोय आमचे डीजे धांडे सर लाईव्ह कट्ट्यासाठी फेमस आहे मात्र सध्या तो बॅटिंगला आलाय। रिव्हर्स किंग भारलीचा रिव्हर्स किंग आलाय बॅटिंग साठी। 3 धावा पहिलं षटक मात्र सुरू आहे। धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं गेलं 2 धावा ज्या पाहायला मिळत आहेत। गोलंदाज तयार असणार आहेत चेतन महाजन। चांगला बॉल यावेळेस डॉक्टर चेतन महाजन अटॅक करताना असताना आपण पाहतो खूप चांगले गोलंदाज आहेत। अगदी शांत आणि शिस्त बघू शकता त्यांच्या हार्डवर्क मध्ये प्रॅक्टिस मध्ये आणि संघातील विजयामध्ये मोलाचा वाटा उचलतात। उचलला बॉल डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और ये विकेट तो आने ही वाली थी कैच छोड़ दिया। गोली का धोका इथे मात्र दिला गेलाय। षटक क्रमांक पहिला चालू असताना धावसंख्या आपण पाहतोय हिंदू प्रीमियर लीग करत चौथा दिवस आता बघता बघता आज टोटल 8 सामने उद्या 7 परवा दिवशी 7 असे सामने राहिलेले आहेत। चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळतोय। शतशक बॉल पर्यंत आहे त्यानंतर एक सिंगल इथे मात्र पाहायला मिळाली। 4 धावा आहेत। उद्या रविवार आहे बिग ब्लास्टर फुल डीजे स्टार्ट टू एंड। उद्या कोणतं टेन्शन नाहीये टेन्शन गॉन डीजे ऑन। पहिल्या षटक मैदानामध्ये संपलं गेले धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा आहेत। याच्या अगोदर आपण पॉइंट टेबल बघूयात कोणता संघ मजबूत असेल। पॉइंट टेबल वरती आपण जर पाहिलं गेलं संघर्ष प्रतिष्ठान संघ 3 पैकी 2 मॅच जिंकलेला आहे। एकविरा फ्लायओव्हर 2 पैकी 2 बॉडी इंजिनियर 3 पैकी 2 हिंदू स्वराज्य 3-2 मणिगुरू 3 मध्ये 2 जिंकलेला आपण पाहतोय। या संघात शर्यत आहे। चांगला बॉल इथे मात्र आपण पाहतोय। धावसंख्या मात्र पुढे जाताना आपण पाहणार आहोत। स्कोर मात्र आता असेल षटक क्रमांक
2 मध्ये पहिला बॉल. धावसंख्या 5 धावा आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज किरण घोर. उचललाय बॉल. अतिशय सुरेख असा फटका आलाय लॉंग ऑनला. वाघाची धाड फोडलाय पाड. मयूर सोडून सरांचा इशारा येतोय. षटकार. फुटबॉल बॉल. ओहो आणखीन एकदा सुरेख असा फटका मात्र बघायला मिळालाय. ऑन साईडला क्रॅकिंग फटका आलाय. फुलटोल अक्षयचा जलवा. भारलीचा टायगर ऑन फायर. षटकार. धावसंख्या आपण पाहतो. स्कोर असणार आहे तो 17 धावा. एमसन्स किरण घोर. आणखीन एकदा इथे मात्र जीवदान मात्र पाहायला मिळत आहे. झेल मात्र इथे सुटला गेलाय आणि त्यानंतर धावसंख्या मात्र जागेवरतीच आपण पाहतोय 17 धावा. षटकारानंतर एक चांगला चेंडू इथे मात्र बघायला मिळालाय. एमसन संघ 17 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. सकाळचं सत्र चालू असताना किरण घोर इथे बॉलिंग मार्ग करते आपण पाहतोय. सज्ज गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतोय. उचललाय बॉल. पुन्हा एकदा लिप केलाय. थोडासा लिप करा दो. गॅप शोधलाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अतिशय सुरेखाचं टायमिंग या ठिकाणी साधलं गेलं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये किरण घोरवरती आक्रमण केले ते अक्षयनं. अतिशय चांगल्या क्वालिटीचा फलंदाज आहे तो अक्षय. अतिशय सुरेख अशी कामगिरी करताना आपण पाहतोय अक्षयला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना फायनल बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतो. पुढचा बॉल तयार आहेत. रिवाचा प्रयत्न इथे मात्र एक खराब चेंडू असेल. अवांतर धावे ते आपण पाहतोय. धावसंख्या मात्र पुढे जाईल. स्कोर कार्ड मध्ये असणार त्या 24 धावा आपण धावपालकामध्ये पाहतोय. आता अतिशय सुंदर असा सामना आपण नक्कीच पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सुरू असणार आहे. आणखीन एकदा यावेळेचा बॉल. पुन्हा एकदा सुरेख इथे मात्र बघायला मिळालाय. षटकाची होती आहे समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्येच्या 2 षटकानंतर 24 धावा. 24. खालच्या मालिका वीर पाहिला का सर. खालच्या मालिका काय बोलला. खालच्या मालिका 22 पॉवर पाहिला का. BMW जिंकला. यावेळेचा बॉल पाहिला गेला. सुरेख असा इथे टायमिंग साधलं गेलंय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. त्यानंतर घेतली गेलेली एक सिंगल धावसंख्या मात्र पुढे स्कोर असेल 25 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय चेतन आलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण चेतनला पाहतोय. कशा प्रकारची कामगिरी करताय. षटक क्रमांक 2 मात्र सुरू असताना समोर अक्षय आहे. काय टायमिंग केले. सॉलिड टायमिंग. बॅटच्या एकदम मधोमध हा बॉल लागलाय. बॉल हवाई फायर करत असताना येतोय हा पॉवरफुल नजाकत दाखवणारा क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा टाइम क्लास एफर्टलेस चौकार. खूप चांगला टायमिंग करतोय अक्षय. भारलीचा हा टायगर. भारलीचा वंडर बॉय. फुटबॉल बॉल. यावेळी देखील बॉल पाहू शकता. गॅप शोधला गेलाय. फक्त दिशा दिली. चांगला क्लिक केला आणि टिक केला. सीमारेषा पार. चौकार आलाय. खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये फलंदाज. अतिशय अप्रतिम अशी फलंदाजी मात्र सुरू असताना
धावसंख्या मात्र आपण पाहतोय रनसंख्या असणाऱ्या त्या 33 धावा आपण पाहतोय. बॅटिंगचं प्रदर्शन करतोय तो फलंदाज. बार्ली प्रीमियर लीग मध्ये शतक देखील मारलंय ते फलंदाज अक्षयनं. ते देखील 27 बॉलर 100 मारलेत. रेकॉर्ड मास्टर आहे बार्लीचा वंडर बॉय मैदानामध्ये नक्की पाहायला मिळतोय. सुरेख फटका इथे मात्र असणार आहे. एक धाव खेळावंच लागेल कारण स्पर्धा ही आता अंतिम टप्प्यावरती आलेली आपण पाहतोय. चेस युअर ड्रीम्स चेस युअर ड्रीम्स कम टू यू असं म्हणावं लागेल आता. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. धावसंख्येमध्ये असणाऱ्या त्या धावा 34 धावा आहेत धावफलकामध्ये एक बाद असताना. षटक क्रमांक 3 चेतन महाजन पुढचा बॉल. खूप चांगला स्टॉप केलाय. वेल स्टॉप अतिशय सुंदर. मात्र क्षेत्ररक्षण खराब बॅकअप खराब आहे. धाव अवांतर मिळते आहे. 3 होता खेळ संपला. धावसंख्या 3 षटकांचा स्कोर आहे 35 धावा एक बाद. उचलला बॉल पुन्हा एकदा. टायमिंग फर्स्ट लॉंग ऑनला सहज झेल रिस्क घेतली होती ते फलंदाजाने. विकेट आली. धक्का बसतोय इथे. आता फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का इथे बसला गेलाय. किरण घोर एक चांगला महागात पडला होता. मात्र पाठीमागच्या ओव्हरमध्ये आता या षटकात पहिल्याच बॉलवरती आला आणि एक विकेट घेऊन गेलाय. चांगला झेल मात्र तिथे टिपला गेला तो. किरण घोर एक चांगला गोलंदाज. विकी आला आता मैदानामध्ये. विकी आलाय. काल विकीनं याच मैदानावरती नक्की धमाकेदार खेळी केली होती. षटकारांचा पाऊस पाडला होता विकीनं एमसन संघासाठी. आता काल थोडस गोष्ट निम्म्यातच सोडलेली. आता ती गोष्ट पूर्ण करायची आहे. तर हेच क्रिकेट आहे. काल 0 तर आज हिरो. जिंदगी एक खेल है. कभी धूप तो कभी छाव है. षटक क्रमांक 4 चालू असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल सामना करण्यासाठी फलंदाज सज्ज असणार आहे. समोरच्या बाजूला आलाय विकी. काल अधुरी कहाणी होती. आज ती पूर्ण करणार आहे. स्वप्न आहेत माझे. षटकार आलाय. कष्ट करणाऱ्याची स्वप्न कधी नष्ट होत नाही. हा येतो षटकार. विकी विकी ये तो ट्रेलर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पहिला चेंडू षटकार ठोकलाय. धावसंख्या 41 धावा आहेत. फुटबॉल बॉल विकीला संघात नक्कीच घेतलं गेलंय आणि त्या का घेतलं दाखवलं. पुन्हा एकदा चेंडू पॉवरफुल ब्रँडेड चौकार आहे. एमसन्स ऑलवेज ऑसम 4 रन.
ॲम्सनचे टायगर्स आहेत आणि खूपच चांगली बॅटिंग आपण पाहतोय. विकी याला लायसन दिलेला आहे संघनायकांना. जो संघनायक आहे संघाचा आपण जर पाहिलं गेलं ॲम्सनचा संघनायक भूषण चित्ते, कॅप्टन कुल. धावसंख्या मात्र आपण पाहतोय धावसंख्या त्या 45. षटक क्रमांक 4 चालू आहे. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 45 धावा आहेत. 2 बाद 45 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. आणखीन एक उडवलाय दुवादार असा फटका. हा येतोय षटकार. वादळी शॉट होता मैदानाला चिरत आसमान दाखवत 6 धावेसाठी विकी खेळणार. विकी खेळणार आता काय खरं नाहीये. तो आलाय बोला तयार. किरण गोर. धावसंख्या 51 धावा आपण बघताय. 2 बाद. षटक क्रमांक 4 चालू आहे. विकी अंदर, गेंद बाहेर. चेंडू सीमारेषा पार होते. आउट ऑफ द पार्क. 4च्या 4 बाहेर फेकलेत. बघता बघता स्कोर झाले 57 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय तुफानी अशी फलंदाजी करतोय मैदानात फलंदाज विकी खेळणार. इनिंग जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना सुरू आहे. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये असणारा एक धमाकेदार असा सामना जो सुरू आहे. धावसंख्येमध्ये 57 धावा ज्या मात्र आपण पाहतोय. अतिशय सुंदर असं काम दोन्ही बाजूने आक्रमण मात्र केलं जात आहे मित्रांनो. एका बाजूने विकी खेळणार आहे तर दुसऱ्या बाजूने अक्षय अत्तरडे. 4 बॉलमध्ये 22 धावा पाठीमागच्या. धमाकेदार बॅटिंग. धावसंख्या 57 धावा आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीसाठी मध्ये गोलंदाज सज्ज होत आहेत. चांगला बॉल पण नाही दबाखाली मिळालाय. क्षेत्ररक्षक मात्र आहे बॉल पर्यंत. त्यानंतर एक सिंगल येताना ठिकाणी जरूर पाहायला मिळाली. 1 धावेत ये आणि एका धावेबरोबर धावसंख्येमध्ये पुढे जाते. स्कोर असेल 4 षटकानंतर धावसंख्या असणार आहे ती 58 धावा. ॲम्सन संघ जेश कन्स्ट्रक्शनच्या विरोधामध्ये पहिल्या 4 ओव्हरमध्ये जोडले गेलेत. 58 58 ऑन बोर्ड. फुटबॉल बॉल होता यावेळेस. आणखी एक सुरेख फटका
खुद को ना समझ कबूतर तू, इस मैदान का बाज है तू. आणखीन एक टायगर वाला फटका षटकार. विकी विकी आणि विकी. विकीची बॅटिंग बघू शकता. 6 बॉल मध्ये विकीने 29 धावा. रेकॉर्ड तोडलं विकीनं. 4 षटकार मारलेत. एक चौकार विकीच्या बॅटमधून मात्र आला गेलाय. अतिशय ताबडतोब अशी बॅटिंग मात्र विकी करताना पाहायला मिळतोय. फेर डिलिव्हरी. षटक क्रमांक 5 वर इथे मात्र जे पाहायला मिळत आहे, गोलंदाजी मार्क जर पाहायला गेलं गोलंदाज सज्ज असणार आहेत. आपण पाहतोय सागर काळे समोर आहे. बुंभू माट्या विकी खेळणार. जलगाव का माट्या स्ट्रायकर तयार होताना पाहायला मिळतोय. फुटा बॉल उडवलाय पुन्हा एकदा चेंडू. मात्र यावेळेस नाजकत नाहीये. चौथ्या घेर मध्ये बॅटिंग करत थांबले. आता खूप चांगली बॅटिंग, सॉलिड एंटरटेनमेंट इनिंग मात्र बघायला मिळाली ती फलंदाज विकीच्या बॅटमधून. 3 बाद सागर काळेनं कमबॅक केला असं म्हणावं लागेल. सागर काळे स्ट्रायकर गोलंदाज आहे तो मात्र जयेश कन्स्ट्रक्शन संघाचा. पुन्हा एकदा इथे मात्र टायमिंग केलं गेले. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आपण पाहतोय. तिने मात्र एक सिंगल इथे मात्र पाहायला जरूर मिळणार आहे. 5 षटक चालू असताना आपण धावसंख्या पाहतोय. स्कोरवर त्या 65 धावा. 3 बाद 65. जयेश कन्स्ट्रक्शन संघ टॉस जिंकून मात्र क्षेत्ररक्षण घेतलं गेलंय. अक्षयचा जलवा आपण पाहतोय. 28 बॅटिंग करते 10 बॉल मध्ये. फुटा बॉल होता कव्हरला. इथे मात्र खेळला गेला चेंडू. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू मात्र सीमारेषा पार. अक्षयच्या बॅटमधून हा येतोय 3रा चौकार. धावसंख्या मात्र आता आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती रन संख्या असणाऱ्या त्या 70 धावा इथे रिव्ह्यू घेतला गेला बिमार नो बॉल साठी. गोलंदाजी साठी मात्र गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. नेक्स्ट डिलिव्हरी. पुन्हा एकदा बॉल तिथे मात्र ऑन साईडला फिरवला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. धावसंख्या मात्र 71 धावा. भूषण चित्ते नवीन फलंदाज आलाय.
अतिशय सुरेख असा बॉल इथे मात्र जो बघायला मिळालाय. सागर काळे षटक क्रमांक 5 वर चालू असताना आपण पाहतोय एमसन्स 71 वरती पोहोचलाय. अक्षय अजून स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक केला खेळतोय. नवीन फलंदाज आता आलाय भूषण चित्ते. चांगला बॉल यावेळेस बॅक टू बॉलर अतिशय चांगला इथे अडवला गेलाय आणि 5 ओव्हरचा खेळ संपला गेला. 5 षटकानंतर धावसंख्या मात्र 71 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 71 धावा आपण पाहतोय. जीएस ग्राउंडच्या मैदानात काल देखील धावांचा पाऊस पडला होता. आज देखील चांगल्या धावा झाल्या. पहिल्या 5 ओव्हरला एक चांगलं एंटरटेनमेंट प्रेक्षकांचं बघायला मिळतंय आणि स्कोर कार्डवरती आपण नजर टाकली गेली तर 71 धावा धावपलकामध्ये आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना टीम एमसन संघाची भूषण खेळत आहे 3 बॉल 1. अक्षय खेळत आहे 12 बॉल 33. 3 षटकार अक्षयच्या बॅटमधून आले गेलेत. 5 षटकार अजून देखील बाकी आहे बघायचं. 5 ओव्हरमध्ये कशा प्रकारचा धमाका इथे मात्र पाहायला मिळणार आहे. बॉलिंग साठी आता आलाय मयूर पटेल. मॉन्टी मॉन्टीचा पहिला बॉल फिरवलाय. अक्षय 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 खिलाड़ियों का खिलाड़ी अक्षय सुपरसोनिक षटकार. चार षटकार अक्षयच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या पाहायला मिळेल 77 धावा. 3 बाद 77. सुरेख अशी कामगिरी मात्र करतोय तो फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय अत्तरदे निवाचा प्रयत्न यावेळेस घुमावलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. तिने मात्र 2 धावा बघायला मिळणार आहे. धावसंख्या पुढे ते स्कोर असेल तो 79 धावा. या ठिकाणी आगमन होते 7-7 स्पोर्टचे सर्व आदरणीय प्रतीक दादा युवराज आने दादांचं स्वागत. प्रतीक दादा मोस्ट वेलकम. यावेळेचा फिरवलाय बॉल. आणखीन एकदा असं कोणतं गाव नाही ज्या गावात या पट्ट्याचं नाव नाही. अक्षय अत्तरडे 5वा षटकार. 15 बॉल मध्ये 47 धावाचा धमाका त्यानं केला. या सकाळच्या सत्रामध्ये धुमाकूळ घालणारी बॅटिंग करतोय तो फलंदाज. मैदान गाजवलंय. 85 धावा स्कोर करण्यावरती आपण पाहतोय. एक लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आत करत असताना नक्की आपण पाहतोय. यावेळेचा देखील बॉल जर आपण पाहिलं गेलं इथे मात्र सुरेख असा चेंडू मात्र बघायला मिळालाय. गोलंदाजाच्या माध्यमातून 6वं षटक इथे सुरू आहे आणि एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. एमसन संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. आणखी एकदा ड्राईव्ह केला बॉल कव्हर मध्ये. खूप चांगले प्लेसमेंट बॅट हा नेतृत्व कव्हर ड्राईव्ह इथे खेळला गेलाय. धावसंख्येमध्ये पुढे जाते स्कोर काढूया आपण नजर टाकूयात. धावसंख्या असणार त्या 86 धावा. 3 बाद 86 झालेत. पुन्हा गोलंदाज तयार. उचलला बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक नाहीये. कोणाला चान्स नाहीये. चेंडू मात्र चाललाय सीमा रेषा पार. मयूर सोनवणे सरांचा देखील एक हटके इशारा आलाय. ब्रँडेड असा चौकार. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल 90 धावा. 3 बाद 90. एमसन्स संघ फुल फायर. काय जबरदस्त खेळ सुरू आहे मैदानामध्ये. अगदी हिंदू प्रेमीला आजचा आहे मित्रांनो हा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसात देखील प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. 6 ओव्हरचा खेळ संपला आहे. 7व्या षटकाला सुरुवात आणि आता समोर असेल बॅटिंग साठी आपण पाहतोय स्ट्राईक वरती जळगावचा टार्झन, भारलीचा टार्झन. आतापर्यंत ज्या प्रकारे तो खेळ आहे
अतिशय सुरेख अशी बॅटिंग मात्र करत असताना भूषण आणि अक्षय अत्तरडे या मैदानामध्ये त्याच्याही बॅटिंगचा धमाका आपण पाहतोय नक्कीच. पुढचा बॉल गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होता पाहायला मिळत आहेत. राजू धांडे सुरेख असा फटका इथे मात्र लोकांना खेळून काढला. एक सिंगल इथे मात्र जी नक्कीच बघायला मिळाली. स्कोर मात्र पुढे चाललाय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 7वा षटक चालू असताना धावसंख्या असेल 91 धावा 3 बाद. उचललाय बॉल खूप लांब मारलाय भूषण. एकच मारलाय सॉलिड मारलाय भूषण चित्ते. आउट ऑफ द पार्क सिक्सर. रस्त्यावर धाडलाय बॉल. इथे मात्र एक चांगला बॉल मात्र बघायला मिळाला. लो फुट टॉस होता. अप्रतिम इथे मात्र चेंडू मात्र इथे नक्कीच जो बघायला मिळतो आहे. षटक क्रमांक 7 इथे सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. दाबेगीचा प्रयत्न इथे मात्र सुरेख असा चेंडू आहे. कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 7 इथे सुरू आहे. धावसंख्या आपण जर पाहिली गेली स्कोर आहे 97 धावा 3 बाद 97. आणखी फुटबॉल बॉल होता. यावेळेस एक चांगला फटका होता. शतशः मात्र बॉल पर्यंत आपण पाहतोय. त्यानंतर घेतली गेलेली एक सिंगल. धावसंख्या मात्र वाढती. स्कोर वर त्या 98 धावा 3 बाद 98 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा बेकीचा प्रयत्न यावेळेस केला. एका हाताने सुंदर असा झेल. विकेट किपर फ्लाइंग कॅच. सुरेख असा काम. क्रांती स्टनिंग कॅच इथे मात्र बघायला मिळाला. 4था धक्का. एका धावेनं अर्धशतक मात्र या ठिकाणी हुकलेला आहे. ते खूप वाईट वाटत असेल. एका धावेनं एक धाव खूप महत्वाची आहे. टाइम इज मनी अँड क्रिकेटमध्ये देखील प्रत्येक धावेला खूप महत्व आहे. धावसंख्या असेल 7 ओव्हर नंतर 98. 98 ऑन बोर्ड 4 बाद 98 धावा. अजून देखील आता 3 षटक बाकी असणार. बघायचं 3 ओव्हर मध्ये कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी असणार आहे. रवी धांडे आला आणि विकेट घेऊन गेला. ती देखील मोठी विकेट काढली त्यानं. खरं तर विकेट नाही घेतली. एक संघाचा मोठा स्कोर थांबवलाय. बिग दुसरा खेळाडू अक्षर बाद केले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आणखीन एकदा या वेळेचा बॉल जर आपण पाहायला गेलं एक सुरेख असा चेंडू मात्र इथे बघायला मिळालाय. 8वं षटक इथे चालू असताना पहिला बॉल अतिशय अप्रतिम मात्र बघायला मिळालाय. समोर भूषण चित्ते असताना त्याला मात्र एक डॉट बॉल इथे मात्र पेश केला गेलाय. सुरेख असा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुटा बॉल यावेळेस देखील मोठा हल्ला मात्र बघायला मिळतोय. शतशः मात्र बॉल पर्यंत आहे. त्यानंतर घेतली गेली एक सिंगल धाव. स्कोर मात्र पुढे चाललाय. स्कोर वरती आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या असेल एमसन संघ 99 ऑन बोर्ड 4 बाद 99 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. चेतन चव्हाणचा पुढचा बॉल. आणखीन एक अतिशय सुरेख असा टप्पा इथे मात्र बघायला मिळालाय. कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 8 चालू असताना एमसन संघ बॉलिंग करतायत ते चेतन चव्हाण. अतिशय
सुरेख अशी कामगिरी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षय सोनार पुढचा बॉल. या बॅटचा बॉल जर पाहिलं गेलं पंचांचा इशारा होतोय व्हाईट बॉलचा. खरा बॉल झापूक झुपूक इशारा पंचांचा येतोय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते आहे. अप्रतिम षटक आतापर्यंत जे पाहायला मिळालंय. 100 धावा पूर्ण आहेत एमसन संघाच्या. इथून पुढे बघायचे किती धावेचा ते डोंगर उभा करणार आहेत. चेतन चव्हाण आयकॉन मात्र आता मात्र एक चांगला पंच केलाय. पनिश केलं या बॉलला. बॉल कव्हरला एक धुवाधार असा फटका. ये रास्ते हे 4 के चौकार. आणखीन एक अतिशय सुरेख हा फटका लॉन्च केलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. अक्षय सोनार सोनार की एक अक्षय की षटकार. 110 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सोनार की एक लोअर की और एक अक्षय सोनार की. मैदान के अंदर हवा चली है. 8 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या मात्र आपण पाहतो 110 धावा आहेत. 12 चेंडू अजून यानंतर आता बाकी असेल बघायचं. 12 बॉलमध्ये कशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी जी मात्र पाहायला मिळणार आहे. हिंदू प्रीमियर लीगचा एक सुंदर असा खेळ खरा तर आपण इथे पाहतोय. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत. कशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी जे पाहायला मिळेल. 90 षटक घेऊन तयार असेल गोलंदाज अटॅक करण्यासाठी. अतिशय सुरेख असा इथे टप्पा जो मात्र बघायला मिळालाय. मारा अप्रतिम केला गेलाय. षटक क्रमांक 9 इथे चालू असताना पहिला बॉल अतिशय अप्रतिम मयूर पटेल करून मात्र इथे जो बघायला मिळालाय. चांगला बॉल अप्रतिम अशी डिलिव्हरी इथे मात्र बघायला मिळाली. गोलंदाज सज्ज होत आहे. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं गेलं सुरेख असा बॉल यावेळेस बघायला मिळाला कव्हर मध्ये. शानदार फटका. एक धाव. धावफलक पुढे जाते. स्कोर होते आहेत त्या धावा 111 धावा 4 बाद. एमसन संघ 111 4 बाद. आणखीन एक यावेळेचा बॉल चांगला फटका मारलाय. सॉलिड हिट ब्रँडेड हिट. अक्षय सोनार 6 धावा 6 षटकार आलाय. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर होत्या त्या 117 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय जबरदस्त टायमिंगचं प्रदर्शन करतोय तो अक्षय सोनार. पुन्हा एकदा मयूर पटेल मात्र सज्ज आहे बॉलिंग मार्कवर. पाहूयात काय कामगिरी जी करताना पाहायला मिळेल. 117 धावा झाल्या 4 बाद असताना बॅटिंगसाठी मात्र फलंदाज सज्ज अक्षय सोनार. फुटा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू इथे मात्र बघायला मिळालाय. अप्रतिम असा मारा केला गेलाय. 117 वरती 4 बाद आहेत. ओव्हर नंबर 9 इथे चालू आहे. आणखी यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एक सिंगल आली. 9 षटकाचा खेळ संपला गेला. धावसंख्या असेल 9 षटकानंतर स्कोर झाला गेला तो 118 4 बाद 118.
राहुल खैरे यांच्या वतीनं मात्र बक्षीस आलेलं आहे. या ओव्हरमध्ये सलग 2 षटकार मारले अक्षय सोनारला 200 रुपयांचा प्राइज असणार आहे. पहिला तर मारलाय मिड विकेटला चेंडू सीमारेषा पार. हा येईल षटकार. तर आता नक्कीच जवळचं बॅटिंग करतोय तो. आता या बॉलला जर षटकार मारला तर या ठिकाणी 500 रुपयांचं बक्षीस मात्र असणार आहे. आम्ही काय नाव तुमचं? राहुल खैरे यांचा मोबाईल घेतलाय, फोन पे उघडलाय, आता लगेच स्कॅन होणार आहे. या बॉलला जर षटकार मारला तर 500 रुपये. आणि उचललाय बॉल, बॉलला लिफ्ट केलेला आहे, चेंडू जातोय दूर 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 दूर. षटकार आलाय आणि 500 रुपयांचं बक्षीस मात्र इथे फोन पे ला जमा करायचंय. 2 लगातार षटकार मारले गेलेत. अजून 2 मारले तर अजून 500. फोन पे वर हे बक्षीस या ठिकाणी आपण बघतोय जमा असणार आहे. लाईव्हला हे बक्षीस मात्र तुम्ही आता काही वेळा बघणार आहोत. थोडा इंटरव्ह्यू घेणार आहोत आपण अक्षयचा. आणखी एक चांगला इथे फटका मात्र बघायला मिळालाय. एक धाव इथे मात्र बघायला मिळाली. राहुल दादा खैरे यांच्या वतीनं मात्र 500 रुपयांचं बक्षीस जमा झालंय अक्षय सोनारच्या अकाउंटला. धावसंख्या 131 धावा आपण पाहतोय. 4 बाद 131. एक चांगलासा बॉल इथे मात्र बघायला मिळाला. शतशः मात्र बॉल पर्यंत असणार आहे. डिरेकीचा प्रयत्न, एक धाव. आता या बॉलवर षटकार मारता अजून 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे ते राहुल दादा खैरे यांच्या वतीनं अक्षय सोनारला. 500 आले, अजून 500 येतील का? चांगला बॉल यावेळी बघायला मिळालाय. सुरेख चेंडू इथे मात्र जो बघायला मिळतोय. 10 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं गेलं रन संख्या असणार आहे त्या 132 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजय असेल. 133 धावेचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. सुरेख असा सामना एमसन संघ मॅच मध्ये आपण पाहूयात, ज्याच्यामध्ये सुरुवातीला अक्षय अत्तरने 19 बॉल 49 धावा, 3 चौकार, 5 षटकार ठोकले. विकी खेरनर 7 बॉलला 29 धावा, फटाफट क्रिकेट, 4 षटकार, त्याच्या बॅटमधून 1 चौकार आला. भूषण चित्ते 14 बॉल सामना करत असताना 15 वरती बॅटिंग करताना पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये 1 चौकार, 1 षटकार बघायला मिळाला. अक्षय सोनारने केलेली बॅटिंग 12 बॉल 30, 4 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून मात्र बघायला मिळाला. 132 धावा टोटल, 133 धावेचं लक्ष पार करायचं ते जयश कंस्ट्रक्शन संघाला.
धावसंख्या असेल 15 धावा बघताय पहिल्याच ओव्हरमध्ये केली तोडफोड अशी सुरुवात जी आपण नक्की पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळालाय. क्रांतिकुमार भास्कर एका बाजूने तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं गेलं चेतन देवीदास महाजन यांना आपण पाहतोय. श्रीकांत भोळे षटक क्रमांक 2 घेऊन मात्र एकाने आता सज्ज आहेत. जयेश कंस्ट्रक्शन संघ 16 धावा धावपलकामध्ये मात्र बघायला मिळत आहेत. सोळा धावा धावपलकामध्ये षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर आहे ते श्रीकांत भोळे यांना आपण पाहतोय. वाईट बॉलचा इशारा ते मात्र बघायला मिळालाय. खराब चेंडू अवांतर धावे ते मात्र बघायला मिळणार आहे. जयेश कंस्ट्रक्शन संघ आपण जर पाहिलं षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पुन्हा एकदा पाहतो गोलंदाजाला. इथे मात्र वाईट बॉलचा इशारा मात्र बघायला मिळालाय. अवांतर धाव खराब चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 18 धावा स्कोर करवत या ठिकाणी आपण पाहतोय. या मॅचचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू खेळायचा प्रयत्न होता. सर्कल मध्ये चांगला क्षेत्ररक्षण केलेलं आहे. षटक क्रमांक 2 इथे सुरू आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण नक्कीच करताना बघायला मिळते. गोलंदाज श्रीकांत भोळे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये हिंदू प्रीमियर लीग आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेसचा बॉल पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली मात्र या षटकामध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. डावखुऱ्यातून नॅचरल कट श्रीकांत भोळे यांच्याकडे आणि तो एक चांगला मारा ते करताना इथे पाहायला मिळत आहेत. यावर मध्ये एक चांगली गोलंदाजी शिस्तबद्ध गोलंदाजी मात्र केलेली आहे ती गोलंदाजाने. 19 धावा धावपलकामध्ये आहेत. समोर क्रांतिकुमार भास्कर यावेळेचा समोर आता हवा दिली बॉलला. हिंदू प्रीमियर लीगच्या ट्रॉफी स्पॉन्सरला धडकतोय हा चेंडू. षटकार कडक प्रहार केला गेलाय. क्रांती कुमार भास्कर राठोड यांच्या बॅटमधून एक सुरेख असा बॉल इथे मात्र बघायला मिळाला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपले गेले. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं गेलं 25 धावा आहेत. 48 बॉलमध्ये 108 धावांची या ठिकाणी आवश्यकता आपण पाहतोय. जयेश कंस्ट्रक्शन रिक्वायर 108 रन्स इन 48 बॉल्स. अतिशय सुंदर असा खेळ मात्र या ठिकाणी जो पाहायला मिळतो आहे. हिंदू प्रीमियर लीग 2025 सुरू असताना या ठिकाणी चांगला खेळ जो सुरू आहे. 108 धावांची या ठिकाणी आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क आता गोलंदाज सज्ज आहे. राहुल चौधरी आलाय. षटक क्रमांक 3 साठी मात्र तयार आहे गोलंदाज. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं गेलं कशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी मात्र बघायला मिळणार आहे ते पाहूयात. यावेळेचा बॉल फुलटा बॉल होता. बेकीचा प्रयत्न शतक मात्र बॉल पर्यंत जे पाहायला मिळत आहे त्यानंतर घेतली गेली एक सिंगल धाव. नो बॉलचा इशारा पंचांचा आला गेलाय. 27 धावा स्ट्राईकवर आपण पाहतोय क्रांतीला. नाही दा प्रत्येक बॉल एक चांगला टोलला गेला. एक एनर्जेटिक सामना आहे. बिंदास क्रिकेट इथे खेळताना आपण फलंदाजाला पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू असताना धावसंख्या मात्र बघायला मिळाली असेल 28 धावा ज्या आपण धावपलकामध्ये पाहतोय. पुन्हा गोलंदाज तयार आहेत बॉलिंग मार्कवरती. पुढचा बॉल फुलटा बॉल यावेळेस मात्र
फटका फसतोय आणि फुलटॉप सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सनी अहिरेचा एक सुंदर झेल. पहिला धक्का डॉक्टर चेतन महाजन यांच्या रूपात विकेट. आता मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो मॉन्टी आला गेलाय. मयूर पटेल यांना आपण पाहतोय आता असणार आहे. एकोणती धावा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 3 मात्र जेज कंस्ट्रक्शन संघ 29 वरती एक बाद आहे. जेज कंस्ट्रक्शन संघाला 104 धावांची आता विजयासाठी आवश्यकता जी असणार आहे. पाहिजे पुढच्या बॉलवरती काय होते. अतिशय सुरेख असा बॉल इथे मात्र आलाय तो डॉट बॉल. षटक क्रमांक 3 मात्र जेज कंस्ट्रक्शन संघाचा आपण पाहतोय. फलंदाजीसाठी आला आता मयूर पटेल. रिव्हर्स शॉटचा बादशाह. हो 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 यावेळेस जर पाहिलं गेलं मोठा हल्ला केलाय. बिग हिट केला गेलाय. बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक उत्तुंग असा षटकार. आणि धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोअरवरती आपण जर पाहिलं गेलं धावा असणार त्या 35 धावा. एक बाद 35 धावा आपण धावफलकामध्ये पाहतोय. धावसंख्या असणाऱ्या 35 धावा. मयूर पटेल कडे चांगली क्षमता आहे. मयूर पटेल एक खतरनाक खेळाडू आहे. बघत पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क जर आपण पाहिलं गेलं गोलंदाज सज्ज असणार आहे तो राहुल चौधरी. समोर आहे मयूर पटेल यांना आपण पाहतोय कशा प्रकारची कामगिरी करतात. गोलंदाज तयार. यावेळेस पाहूयात पुण्यात एक चांगला असा चेंडू मात्र समोर खेळला सर रेषेमध्ये आपण बघतोय एक सिंगल आली. धावफलक मात्र पुढे झाले. 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. 3 ओव्हर नंतर आपण धावसंख्या जर पाहिली गेली स्कोर आहे तो म्हणजे 36 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. जयेश कंस्ट्रक्शन संघ मैदानामध्ये एक अतिशय तुफानी मॅच सुरू आहे. 3 कंप्लीट स्कोर 36. 42 बॉल मध्ये 97 धावांची अडचणी आवश्यकता आहे. यावेळी देखील चेंडूची गोटी आणि चेंडूचा लिंबू. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी जो पाहायला मिळतो. खराब चेंडू अवांतर धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 43 धावा. एक गडी बाद.
हो हो, यावेळेचा चेंडू सुरेख असा फटका इथे मात्र बघायला मिळालाय. पुन्हा एकदा चेंडू क्रॅकिंग बाउंड्री बाय मयूर पटेल. मयूर पटेल आल्यावर घनाघात लगत आणि हा या बॉलचा किंग आहे. हलक्या बॉलचा बेताब बादशाह मयूर पटेल जेस कंस्ट्रक्शन संघासाठी टॉप बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. रिवर्सचा प्रयत्न होता मॉन्टीच्या बॅट मधून मात्र हा फटका फसतोय. सावकरी मॉन्टी आहे षटक क्रमांक 4. अक्षय अतर्डे जो बॅटिंग मध्ये अतिशय सुंदर अशी बॅटिंग त्याने केलेली आहे तो मयूर अतर्डे. गोलंदाज तयार यावेळेस की बॉलला काऊन दिले गेले सीमारेषा पार. मयूर पटेल शिवनेरीची तळपती तलवार बुलंदी षटकार मैदानामध्ये खेळलाय. सुरेख असा खेळ आपण पाहतोय. यावेळी जर पाहिलं गेलं अतिशय सुरेख असा चेंडू मात्र इथे बघायला मिळालाय. डॉस रुपये चेंडू आहे षटक क्रमांक 4 जयेश कंस्ट्रक्शन मैदानाच्या आतमध्ये मयूर पटेल. रिवर्सचा प्रयत्न इथे मात्र बघायला मिळालाय. चांगला चेंडू धावसंख्या झाली ती 53 धाबा. 1 बाद 53 धाबा आपण धावपालकामध्ये पाहतोय. तुम्हाला नंबर सांगितला 841206. आता काय करायचं बघा तुम्ही माझं. वा 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 वा, काय जबरदस्त हा फटका मारलाय. बॉल मात्र चाललाय पुन्हा एकदा क्षेत्रशक्तीने तैनात आहे. धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे जातीये. स्कोर वरती जर पाहिलं गेलं जयेश कंस्ट्रक्शन संघ पुणे जर पाहिलं गेलं एक
चांगला असा चेंडू मात्र बघायला मिळतोय. शतक मात्र बॉल पर्यंत आहे. एक सिंगल आली आणि धावसंख्या मात्र पुढे जाताना बघायला मिळते. 5 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. धावसंख्या असेल 61 धावा एक गडी बाद असताना. ते दारू पिता फक्त आणि दूध पिता. पौष्टिक दूध. आणखीन एकदा यावेळेचा देखील बॉल आ रा 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 खतरनाक क्रांती. क्रांती का जलवा. गेंद आसमान छूती सीमार्ग बाहर. चेरन धावसंख्या बघायला मिळेल 70 धावा धावपलकामध्ये. 6वं षटक चालू असताना मैदानामध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एक अतिशय अनुभवी जळगावचा क्रिकेटचा बेतार बादशाह, फिटनेस किंग म्हणून ज्यांची ओळख आहे ते आरटी स्पोर्टचे सर्वेसर्वा रोहित दादा यांचं आगमन होते. आज देखील खूप चांगले फिटनेस आहे. एक नॅशनल खेळाडू आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू सोबत ज्यांनी क्रिकेट खेळले ते आरटी स्पोर्टचे सर्वेसर्वा रोहित दादा यांचं आगमन. 70 धावा धावपलकामध्ये आहेत. 2 बाद असताना आपण या ठिकाणी पाहतोय. टॉससाठी यायचं आहे दोन्ही संघाचे कॅप्टन यानंतर होणार सामना. एकविरा प्लाविड आणि वीर आर्या टॉससाठी यायचं आहे. 63 धावांची गरज 25 बॉल मध्ये असणार आहेत. चांगला फटका होता. यानंतर 1 धावा आलेली आहे. 6 षटक या ठिकाणी संपले गेले. धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवरती असणारे धावा 71 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल मध्ये 62 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. जयेश कन्स्ट्रक्शन 62 धावांची या ठिकाणी आवश्यकता. या ठिकाणी जळगावचे सिंगम रिंकू पाटील आगमन झालेलं आहे. जळगाव पोलीस आणि या श्रीराम चषकचे प्रमुख आयोजक. चला विनंती असणारे रोहित तलरेजा टॉस के लिए आ जाइए. इसके बाद आपका मुकाबला.
एकविरा पाटील नारायण पाटील यांचा संघ टॉससाठी आलेला आहे. गुड मॉर्निंग सर. सुंदर असा फटका इथे मात्र बघायला मिळालाय. बॉल जाईल सीमारेषा पार. खतरनाक असा षटकार आलाय. इथे मात्र वाईट बॉलचा इशारा बघायला मिळालाय. खराब चेंडू अवांतर धाव इथे मात्र जी पाहायला मिळते आहे. जेज कंस्ट्रक्शन संघ धावसंख्येवरती 78 धावा आहेत. 2 बाद. It's a white ball. धावसंख्या आपण जर पाहिली 77 धावा आहे धावपलकामध्ये. बॉल जर पाहायला गेला 23 बॉल बाकी आहे. 55 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच सुरू आहे. प्रत्येक बॉल वरती हृदयाचा ठोका चुकला जातोय मैदानामध्ये. पाहिजे आता अक्षय अत्तरदे समोर आहे. मॉन्स्टर चेतन चव्हाण आयकॉन पाहायला मिळतं स्ट्राईकवर. ओ फुलटा बॉल. चेतन फटक्यात आहे वाघाचं वजन. नाव चेतन चव्हाण. धावा अर्धा डझन. सिक्सर. जबरदस्त हा फटका इथे मात्र बघायला मिळाला. चेतन चव्हाणच्या बॅट मधून आलेला अफलातून स्ट्रोक. मॅच आलेली आहे आता 22 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकायला. पुण्यात जर पाहिलं गेलं एक चांगला असा बॉल शतोषक मात्र बॉल पर्यंत आहे. यानंतर होणारा सामना ज्याचा टॉस जिंकलेला आहे. वीर आर्या संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलाय या जीएसच्या मैदानावरती. जेज कंस्ट्रक्शन आपण पाहतोय. फुटबॉल बिग 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 सिक्सर. पुढच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये असणारे हिरो असणार रोहित दादा तलरेजा. लेदर आणि टेनिस बॉल बेताज किलर जायंट सचिन चौधरी रणजी ट्रॉफी प्लेयर. रिबाचा प्रयत्न इथे आता नक्की पाहतोय आपण. चांगला सामना इथे मात्र नंतर बघणार आहोत. ग्रँड ऍक्शन आहे. भारली एक्सप्रेस अक्षय अत्तरदे यावेळी जर बॉल पाहिलं गेलं इथे ओव्हर बॉल इथे मात्र बघायला मिळालाय. षटकाची होती समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ आणि
संपला गेलाय. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 91 धावा असणार आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉल मध्ये 42 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये आपण जर पाहिलं 42 धावांची आवश्यकता. सकाळचं सत्र livevision.in सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जर अजून सबस्क्राईब जर केलं नसेल तर पूर्ण जळगावची अपडेट देण्यासाठी तुम्ही इंस्टाग्रामला देखील फॉलो करू शकता. अतिशय चांगलं रील livevision.in च्या वतीनं केल्या जातात आपण पाहतोय. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये आपण जर पाहिलं गेलं 42 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. काय घडणार या मॅच मध्ये? प्रत्येक बॉल तिथे युद्ध रंगलेलं आहे. उद्या टॉप 4 संघ कोणते असणार आहेत या हिंदू प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात? चेतन तयार. पहिला बॉल इथे मात्र सुरेख असा खेळला गेलाय. शतषक मात्र बॉल पर्यंत गलीमधून बॉल मात्र निसरला गेलाय. धाबा तिथे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र बघायला मिळालाय. चेंडू मात्र जाईल सीमारेषा बाहेर. धावा मिळतील 4 चौकार. अतिशय सुरेख अशी बॅटिंग आपण पाहतोय मैदानावरती. या जोडीला तोडावं लागेल, फोडावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. बघत काय होतं. जे कंस्ट्रक्शन संघ धावपलकावरती आहेत त्या 95 धावा 2 गडी बाद असताना गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. चैतन्य मात्र बॅट स्विंग मात्र एक उंचीपुरी उंच आहे फलंदाज. त्यानंतर एक चांगला बॅट स्विंग आपण बघतोय. मिड विकेटला चेंडू खेळला गेलाय. शतषक मात्र बॉल पर्यंत आहे आणि धावफलक पुढे जाते. स्कोरवरती असेल तर 96 धावा. विकी कशा प्रकारे जादू करत आहे समोर आपण जर पाहिलं गेलं. जळगावचा रिव्हर्स षटकाराचा बादशाह मयूर पटेल सज्ज आहेत. विकीचा जोरदार असा बॉल, सुंदर असा बॉल इथे मात्र बघायला मिळाला. काय जोर लावला असेल मित्रांनो. बोट फिरवले आहे बॉल वरती आणि टप्पापर्यंत बॉल झपकन निघून गेला. सुंदर अगदी आपण बघतायत. आमगन षटक क्रमांक 4 मात्र चालू असताना मॅच ऑन आहे. जळगावकर गुड मॉर्निंग सर्वांचं. चेक दे जळगाव. बॉल बाकी 15. 36 ची राज आणि 4थ्या क्रमांकाचा पारितोषिक हॉटेल चकदे यांच्या वतीनं आहे. हितेंद्र दांडे आणि अक्षय कोल्हे यांच्या वतीनं त्यांचे स्वागत. 15 बॉल 36 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. कोण जिंके सामना? एका बाजून आहे जयेश कंस्ट्रक्शन, दुसऱ्या बाजून आपण पाहतोय असणार आहे एमसन्स. बरंचसा मॅच आपण नक्की पाहतोय. गोलंदाजी मार्फत जर पाहिलं गोलंदाज सज्ज असणार आहेत. 15 बॉल 36 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. हिंदू प्रीमियर लीग ग्रँड सक्सेस पहिल्या पर्वात माहोल बनलाय. मॅच ऑन आहे. पुढचा बॉल 15 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं गेलं काय घडते. बॉलर हा रेडी. हो यावेळेचा बॉल जर पाहिलं गेलं रा खतरनाक. चेतन चव्हाण भिंगरी किली बॉलची आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. उत्तुंग असा षटकार. याबरोबर 150 षटकार पूर्ण झालेले आहे चेतन चव्हाणचे. स्टँडिंग ओवेशन फॉर चेतन चव्हाण. सुरेख अशी कामगिरी. बाहेर जर पाहिलं गेलं एक लिजन खेळून झेल घेतला गेला मित्रांनो. अतिशय सुंदर असं चित्र livevision.in टिपलं गेले. एक आमचे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा क्रिकेटची आवड आणि एक आमचे जुन्या काळातील क्रिकेटर यांनी मात्र एक सुंदर असा झेल टिपला गेलाय आणि मैदानाच्या बाहेर देखील क्रिकेट जिवंत ठेवलं जातं. चांगला बॉल इथे मात्र आपण पाहतोय. शतषक मात्र बॉल पर्यंत आहे. तिथे मात्र एक सिंगल पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक आहे 1 धाव. 8 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं 105 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. सर्व लाईव्ह टीम मेन कॅमेरामध्ये आपण जर पाहिलं गेलं तिथे मात्र काम करतात ते अजय सर आहेत, गरुडा आहे, त्याचबरोबर अभिषेक आहे, मयूर आहे. मयूर
थोरात एकदम जोरात काम करतायत. सत्यम पाटील मॅन फ्रॉम खेडी सबसे काटील सुंदर असं काम करत असताना तिकडे आपण जर पाहिलं आपले टेक्निशियन म्हणून कामकाज करतायत अजय दादा टोनबे. अजय दादा टोनपे आहेत ब्रॉडकास्टिंग हेड. यावेचा बॉल मैदानाला झिंग करत बॉल प्रेक्षक दीर्घामध्ये पाहायला मिळालाय. मयूर पटेल पटेल के बल्ले से आसमान छूती हुई गेंद. मैं कबूतर क्यों बनूं, मैं इस मैदान का बाज हूं और आसमान में उड़ने वाले पंछी कभी तितलियों के साथ दिल नहीं लगाते. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. 11 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. जयेश कंस्ट्रक्शन संघ आपण जर पाहिलं गेलं 111 धावा धावफलकामध्ये मात्र बघायला मिळत आहेत. कडक मॅच माहोल बनलाय जळगावकरांच्या आनंदामध्ये. नक्कीच इथे वाढ होताना पाहायला मिळते आहे. जयेश कंस्ट्रक्शन भूषण या जोडीला तोडेल का. भूषणचा बॉल यावेळी पाहायला मिळतोय. समोर खेळला गेलाय. दबाव वाढलाय. जो कमी चुका करेल तोच ही स्पर्धा जिंकणार आहे हे नक्की आपल्याला सांगावं लागेल. गलतियां कम करो और आपके रिजल्ट आपके पक्ष में पाओ. षटक क्रमांक 9 आपण पाहतोय. धावसंख्या आपण जर पाहिले गेली 112 धावा इथे मात्र बघायला मिळत आहेत. शेवटचे आपण जर बॉल पाहिलं गेलं 10 बॉल बाकी असणार 21 धावांची आवश्यकता आहे. सुरेख सामना सुरू आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आपण नक्की पाहतोय. सुरेख फटका आलाय. स्टँड अँड डिलिव्हर मैदानाच्या आतमध्ये चेतन चव्हाण बिग हिट और ये 6 रन. काय बॅटिंग करतोय हा फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये ठरलाय वन साइड किलर. मी आहे मैं हूं डॉन म्हणतात डॉन. चेतन चव्हाण 9 चेंडू 15 धावांची आता आवश्यकता आहे. एमसन संघानं 132 केल्यात. त्याही धावा सेफ नाहीयेत कारण चेतन आणि मयूर पटेल ही जोडी मात्र मैदानावरती आग लावताना पाहायला मिळते आहे. सुरेखाचा फटका पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक उत्तुंग असा चौकार इथे मात्र बघायला मिळालाय. धावसंख्या आपण जर पाहिली गेली 122 धाव धावफलकामध्ये आहे. षटक क्रमांक 9 इथे षटकार आलाय. चेतन चव्हाण खूप जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉल मध्ये आता 9 धावांची आवश्यकता असणार आहे. 8 बॉल 9 धावांची गरज आहे विजयासाठी. HBL स्माइलिंग नीज मेन स्पॉन्सर अँड को स्पॉन्सर बाय डिटेलिंग स्ट्रीट HBL. 8 बॉल 9 धावांची गरज. अजून मात्र निर्णय पेंडिंग आहे. बाउंड्री चेक करतात. षटकार का चौकार. कॅचेस इन द मॅचेस. आता जर झेल टिपला असता तर संधी होती एमसन्सला. एमसन संघ चेतन चव्हाण मयूर पटेल आणि हा आहे मॅक्सिमम षटकार. आणखीन एकदा यावेळेस संधी आहे आणि भूषण चित्तेनं पाठवले डगआउटला. मात्र एकदा दोदा टाळ्या वाजवायच्या. 380 स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली आहे चेतन चव्हाणने. जबरदस्त खेळी मात्र पाहायला मिळाली चेतन चव्हाणची. 7 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 9 पाहिजे. पहिला सामना रंगलाय मित्रांनो. जयेश कंस्ट्रक्शनच्या समोर आहे एमसन्स. सामने असे झाले पाहिजे तेव्हा मजा येते. फुल ऑन फायर. कॅच 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 अँड व्हॉट अ कॉट. द ब्रिलियंट कॅच बाय अविनाश देवरे. जळगाव पोलीस हा झेल टिपला असेल तर
हा मोस्ट फेवरेट कॅच ऑफ द टुर्नामेंट होऊ शकतो हिंदू प्रीमियर लीगचा. एफर्ट्स खूप चांगले होते. कॅरी केले का बघूया झेल. क्लासच्या नावानं बसलाय थोडी नाही रे. करू का ते घरी फोन दे नंबर. पेपर दिला आणि इकडं आला नाही रे. आपल्याला नाही पटलं पण किनी का ना बोगस विषय वाटतं का तुला कानाला वाटतं का तुला काय तू अरे तुझा नंबर का दो हो हो नॉट आउट सेफ. आणि आता सामना आलाय शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या विजयासाठी 9 धावा. 9चा खेळ संपलाय जळगावकर. अजून देखील सर्वांच्या हृदयामध्ये धड 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 वाढायला सुरुवात झाली. आता सकाळी मध्येच आता हार्टबीट्स वाढताना पाहायला मिळत आहेत. 6 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. काय घडते क्या होता है मुद्दे लाख बुराचे क्या होगा वही होगा जो मंजूर है खुदा होगा. 6 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. पहिला बॉल रिवर्सचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. हो काय मॅच सुरू आहे. सर्वांचं लक्ष या मॅच कडे. 5 बॉल 9 धावांची आता आवश्यकता आहे विजयासाठी. विकी आलाय. यावेळेचा बॉल जर पाहिलं गेलं दिशाहीन बॉल मात्र बघायला मिळतोय. सामन्यात समीकरण मात्र पुन्हा एकदा बदललंय मित्रांनो. शेवटचं षटक मात्र इथे जे पाहायला मिळत आहे. धावफलक आपण जर पाहिलं गेलं 5 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा यावेळेस जर पाहिलं गेलं बिगीचा प्रयत्न इथे मात्र बघायला मिळाला. शतक मात्र बॉल पर्यंत आहे. एक सिंगल इथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर कार्डमध्ये आपण जर पाहिलं गेलं 126 धावा धावफलकामध्ये आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अखेरचे 4 चेंडू आणि विजयासाठी आपण जर पाहिलं गेलं 7 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 7 ची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कर आपण जर पाहिलं गेलं काय कामगिरी करताना पाहायला मिळणार आहेत. यावेळी जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा बिगीचा प्रयत्न. ओहो इथे क्षेत्ररक्षण मात्र अतिशय सुंदर मात्र बघायला मिळालंय. षटक क्रमांक 10 येथे चालू आहे. धावसंख्या आपण जर पाहिली गेली स्कोर कार्डवरती असणाऱ्या त्या 126 धावा आपण धावफलकामध्ये या ठिकाणी पाहतोय. तीन बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. पाहूया तिथे काय होतं या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज देखील सज्ज आहेत. पुढचा बॉल
आणखी जर पाहिलं एक चांगल्या प्रकारचे मात्र पाहायला मिळतं इथे रनआउटची संधी आहे सिंगल आली क्या होगा वेल 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 जळगावकर मॅच ऑन आहे 2 बॉल 6 धावांची गरज इथे आपण नक्की पाहतोय 2 बॉल 6 धावांची गरज आहे काय होते पाहूयात क्या लगेगा सिक्सर काय सामना आहे सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा सामन्यासाठी 2 बॉल 6 धावांची गरज विकी खेळणार मयूर पटेल यावेळेचा बॉल पाहायला मिळालाय इथे मात्र विजयी षटकार मयूर पटेल पाला मेरे से पड़ा है कबूतर मत समझो इस मैदान के अंदर बाज की भूमिका में आया हूं उड़ान अभी बाकी है जंग अभी जारी है और हौसले अभी भी हारे नहीं है इस मैच के मैन ऑफ द मैच वन साइड हीरो मयूर पटेल 6 छक्के 2 चौके 25 गेंदों में 52 रन की ताबड़तोड़ पारी मयूर पटेल इस मैच के बने हैं सिकंदर मैन ऑफ द मैच वेल प्लेड वेल बॉलिंग विकी आपका भी बहुत बहुत हार्डवर्क रहा इस मैच का विकी हा देखील हिरो ठरला अभिनंदन खूप जबरदस्त मॅच झालेली आहे थँक्यू डीजे सर्व टीमला विनंती असेल ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे